वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेतल्यानंतर आता शिवसेना सुद्धा आक्रमक झालेली आहे आणि शिवसेनेनं नवी मुंबईमध्ये आता खासदार आपल्या दारी हे अभियान सुरू केलेलं आहे. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के हे नवी मुंबईमध्ये आलेले आहेत आणि आजपासून या अभियानाला सुरुवात झालेली आहे. नवी मुंबईतल्या प्रत्येक विभागामध्ये जाऊन खासदार नरेश म्हस्के हे आपल्या दारी हे अभियान गेलेले आहेत आणि याच अभियानासाठी आता नवी मुंबईतले नागरिक इथं उपस्थित राहिलेले आहेत. आपले काही प्रश्न घेऊन आहेत ते नवी मुंबईतले प्रकल्पग्रस्त आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. मग याच्यामध्ये अनेक 12.5% मुद्दा असेल किंवा अनधिकृत बांधकाम आहे त्या संदर्भात जी कारवाई होते तो सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे अशा अनेक प्रश्नावरती आता नवी मुंबईकर आहेत ते खासदारांना भेटण्यासाठी या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. सर, काय म्हणाल? खासदार आपल्या दारी हा अभियान तुम्ही सुरू केलेला आहे. या ठिकाणी जो आमचा मतदार आहे त्याला प्रत्यक्ष भेटणं, नागरिकांचे प्रश्न सोडवणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. हा कुठेही ही स्पर्धा नाहीये किंवा आता जे आपण म्हणालात की जनता दरबार वगैरे ह्याला उत्तर वगैरे असा काही विषय नाहीये. हा विषय की या ठिकाणचा मी खासदार आहे आणि महिन्यातनं एकदा या ठिकाणी खासदारांनी यावं ही माझी सुद्धा इच्छा होती, आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा होती. लोक त्यांचे समस्या घेऊन ठाण्यात येत असतात, त्या तिथेही सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. परंतु एक दिवस आपण महिन्यातनं असेल 15 दिवसातनं एकदा मतदारसंघात सुद्धा जावं आणि लोकांना प्रत्यक्ष भेटणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. हा कुठेही कोणाला पर्याय किंवा कोणाची कॉम्पिटिशन हा विषय नाही आहे. सर, आपण मुख्यत्वे पाहिलं की नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या इमारतीवर थोडं कारवाई होताना दिसते किंवा 12.5%चे प्लॉट त्यांना अद्याप मिळालेले नाहीये. गरजेपोटी घरांचा जो काही विषय आहे तो बरेच वर्षापासून इकडे पेंडिंग आहे. कायदेशीर काही गोष्टींमध्ये तो अडकलेला आहे. घोषणा केव्हाच झाली होती, परंतु त्याविषयी सिरियसपणे तांत्रिक सर्व बाबू अडचणी लक्षात घेऊन तो सोडवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत होते, पण तो यश काही आलं नव्हतं. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या निवडणुका झाल्यानंतर असीम गुप्ता साहेबांकडे आमची बैठक झाली, त्यानंतर काही निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये सुद्धा काही हायकोर्ट आणि या संदर्भातल्या अडचणी त्या दूर करण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करतोय आणि लवकरच हा विषय मार्गी लागेल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येत्या काही काळामध्ये होणार आहेत, तर त्या अनुषंगाने याचा फायदा होईल सगळ्या अभियानाचा? प्रत्येक गोष्ट निवडणुकीपुरता नसते किंवा मतदानापुरते मर्यादित नसते, परंतु राजकीय पक्ष आहोत त्यामुळे स्वार्थ तर असतोच की जेव्हा काम करत असतो तेव्हा लोकांनी आमच्या लोकांना मतदान करावं ही प्रामाणिक अपेक्षा असते. तर त्याचा फायदा होईल नक्की. जो काम करतो त्याला त्याचा फायदा होतो. प्रामाणिकपणे आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. तर ठाण्यामध्ये सुद्धा नायकांनी प्रत्येक विधानसभा वाईज दरबार घ्यायला सुरुवात केलेली आहे. हे बघा, ते नेते आहेत आमचे, ते युतीचे नेते आहेत आणि ठाण्यामध्ये जर त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवत असतील तर नक्कीच त्याचा फायदा आहे, लोकांचा फायदा आहे. लोकांना जे सरकारी दरबारी सरकारी कार्यालयांमध्ये जे खेटे मारावे लागतात ते मारता येणार नाहीत. लोकांचे प्रश्न सुटतील. मला तरी वाटतं रोज जरी भेटले, रोज जरी दरबार झाला प्रत्येक मंत्र्यांनी तर लोकांचा फायदा आहे. आणि लोकांचा फायदा म्हणजे आमचा फायदा. शेवटी आम्ही युतीमध्ये आहोत, सगळ्यांचा फायदा होणार आहे. युतीतील नेत्यांनी केलेल्या कामाचा फायदा युतीतील लोकांना होणार आहे. उलट युती आम्ही किती गतिशील काम करतो हे त्याचं उदाहरण आहे की आम्ही लोकांच्या दारात जातोय. त्यामुळे नाईक साहेब सुद्धा जे काही काम करतात ते स्वागतार्ह आहे. सर, युती संदर्भात आपण बोललेलो आहात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ही युती राहील की स्वबळ सुरुवात? लोकसभा आम्ही निवडणुका युती म्हणून लढतो, विधानसभा निवडणुका युती म्हणून लढतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा युती म्हणून लढावं अशी कार्यकर्त्यांची आणि मतदारांची अपेक्षा असते. आता युती म्हणून लढावं ही आमची अपेक्षा आहे. यासाठी युतीतील सगळ्या पक्षांचं एकमत पाहिजे. सगळ्यांची इच्छा असेल तर युती म्हणून लढू आणि सगळ्यांची इच्छा नसेल तर वेगवेगळं लढू. शेवटी आमचा राजकीय पक्ष आहे. आमची युती म्हणून पण लढण्याची तयारी आहे आणि वेगळं म्हणून सुद्धा लढण्याची आमची तयारी आहे. सर, काही महाविकास आघाडीचे नगरसेवक पदाधिकारी तुमच्या संपर्कात आहेत शिवसेनेचे? महाराष्ट्रातील सर्व, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उबाटा असेल, लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली येण्यासाठी इच्छुक आहेत, आमच्या संपर्कात आहेत. लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश होईल त्यांचा.
नक्कीच आपण पाहतो की जरी या ठिकाणी भाजपाच्या नेत्यांनी जरी जनता दरबार घेतला तरी सर्वच महायुतीचे नेते हे जनता दरबार घेणार आणि त्याचा आपोआप फायदा हा या ठिकाणी महायुतीलाच होणार असल्याचं या ठिकाणी खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलं. नाही पडेल एबीपी माझा नवीन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.